नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही। एकूण या ठिकाणी 153 जागांची वॅकन्सी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेकॅनिक मोटर व्हेकल या पदासाठी आहे। 10,613 रुपये इतके स्टिपेंड तुम्हाला विद्यावेतन या ठिकाणी दिलं जाईल। एकूण या ठिकाणी 60 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल, सोबत 2 वर्षाचा ITI तुमचा झालेला असेल मेकॅनिक मोटर व्हेकलमध्ये किंवा मोटर यांत्रिकमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मेकॅनिक डिझेल या पदासाठी 10,613 रुपये इतके स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 20 वॅकन्सीचे एकूण या ठिकाणी आहे। 10वी पास तुम्ही असाल, सोबत ITI झालेलं असेल मेकॅनिक डिझेलमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यानंतर 3 नंबरची वॅकन्सी ठिकाणी आहे शीट मेटलसाठी 9,434 रुपये इतके दरमहा स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 22 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 10वी पास तुम्ही असाल आणि ITI झालेलं असेल शीट मेटलमध्ये किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पेंटर जनरल या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे 10,613 रुपये इतके स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 8 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 10वी पास तुम्ही असाल, ITI झालेलं असेल पेंटरमध्ये किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर इलेक्ट्रिशियन या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे 10,613 रुपये स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 20 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 10वी पास असाल, सोबत ITI झालेलं असेल इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये किंवा या ठिकाणी व्होकेशनल अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर वेल्डरच्या पदासाठी या ठिकाणी 9,434 रुपये स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 10 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 10वी पास तुम्ही असाल, ITI झालेलं असेल किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही वेल्डरच्या ट्रेडमध्ये पूर्ण केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनसाठी या पदासाठी तुम्हाला 10,613 रुपये इतके स्टिपेंड दिलं जाईल। 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। 10वी पास तुम्ही असाल, सोबत ITI झालेलं असेल किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे टर्नर या पदासाठी 10,613 रुपये स्टिपेंड तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। 10 वॅकन्सीचे कोणत्या ठिकाणी आहेत। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत ITI तुमचं झालेलं असेल टर्नरच्या ट्रेडमध्ये किंवा व्होकेशनल ट्रेनिंग तुम्ही कंप्लीट केलेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर मोटर व्हेकल बॉडी बिल्डर या पदासाठी 9,434 रुपये स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। एकूण या ठिकाणी 10 वॅकन्सीज आहेत। 10वी पास तुम्ही असाल, सोबत ITI झालेलं असेल किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल मोटर व्हेकल बॉडी बिल्डरमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सुतार या पदासाठी 9,434 रुपये इतके स्टिपेंड तुम्हाला दिलं जाईल। 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत। 10वी पास तुम्ही असाल आणि ITI झालेलं असेल किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल कार्पेंटर या ट्रेडमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीतील कॅन्डिडेटला या ठिकाणी वयामध्ये सवलत देखील देण्यात येणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। फीस पेमेंट जे आहे 250 रुपये या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी असेल आणि 590 रुपये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी GST सहित या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे अप्रेंटिस बेसिसवरती निघालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।